आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 31 मध्ये विकासाच्या असमतोलावरती पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. गावठाण आणि कॉलनी मिळून बनलेल्या या प्रभागामध्ये एकीकडे गावठाण परिसरामधील रस्ते डांबरीकरण आणि सिमेंट कॉन्क्रीटचे स्वच्छ आणि खड्डे विरहित रस्ते दिसत आहेत, तर दुसरीकडे कॉलनी भागामध्ये गल्लीबोळामधील रस्त्यांची अवस्था ही अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामध्ये खोल खड्डे, माती आणि खडीचे रस्ते, पाणी आणि वीज समस्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. आणि या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 31 मधनं अपक्ष उमेदवार संजय गायकवाड यांनी जोरदार जनसंपर्क सुरू केला आहे. नागरिकांच्या गाठीभेटी घेताना त्यांनी रस्त्यांची दुरावस्था, पिण्याच्या पाण्याची टंचाई, वीज पुरवठ्यामधील अडचणी अशा अनेक मूलभूत समस्यांची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. कॉलनी भागामध्ये 34,000हून अधिक मतदार असून वर्षानुवर्ष विकास कामांपासून हा भाग वंचित राहिल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. तर यावेळी संजय गायकवाड यांनी उमेदवार नव्हे तर मतदारांची ही परीक्षा आहे, सुरक्षित, प्रामाणिक आणि काम करणाऱ्या नव्या नेतृत्वाची आज खरी गरज आहे असं सांगत नागरिकांना योग्य प्रतिनिधी निवडण्याचं आवाहन केलंय. प्रभागामधील समतोल विकासासाठी परिवर्तन गरजेचं आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. किरण आहेर, C24 तास, नाशिक.